बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित, सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन, राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बदलापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला घेऊन पोलीस कोर्टात हजर, कल्याण कोर्टात सुनावणी सुरू। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त, सर्व शाळा बंद, आंदोलन आणि दगडफेक प्रकरणी 2000 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे, 40 जणांना अटक। बदलापुरातील अत्याचाराची घटना घडलेली शाळा भाजपशी संबंधित, तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर दबाव होता, एसआयटी हा शब्द फडणवीसांच्या तोंडात शोभत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात पवार गटाचं आंदोलन, शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी राजीनामा देण्याच्या मागणीचे पोस्टर। बदलापूरनंतर अकोला, लातूर आणि नाशिकमध्येही संतापजनक घटना, अकोल्यात शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग, तर लातूर आणि सिन्नरमध्ये 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती। 23 ऑगस्टच्या मेळाव्यात समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। इंदापुरात उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून संपर्क, हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। महायुतीत इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्यात मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, बांदल यांना मुंबई कोर्टात हजर केलं जाणार, घरी 5 कोटी 60 लाख आढळल्याची माहिती। मोदी आणि शहांना दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्र आघाडी सरकारच पाहिजे, मेळाव्यात मल्लिकार्जुन खरगेंचं आवाहन।